नमस्कार, मी राजेश बागल आणि आपण जे सिरीज करतोय रोमांसिंग बॅलन्स शीट या अनिल लांबांच्या पुस्तकावरती आज आपला हा 7वा व्हिडिओ आहे आणि सेक्शन आहे सेक्शन 3 वरती मॅक्झिमायझिंग युअर प्रॉफिट्स किंवा कंपनीज प्रॉफिट. आणि जो चॅप्टर आज आपण घेतलेला आहे डिस्कशनसाठी दॅट चॅप्टर इज बेसिकली अ लिव्हरेज अनालिसिस. व्हॉट इज लिव्हरेज? मेकॅनिकल टर्म्स मध्ये लिव्हर, मी जेव्हा लिव्हर एक राऊंड फिरवतो तेव्हा त्याचा आउटपुटला मल्टिप्लायर इफेक्ट येतो. म्हणजे एकदा जर मी एक सर्कल फिरवत असेल तर तिकडे 4 सर्कल पुढे फिरल्या जातात. सो दॅट इज कॉल्ड अ लिव्हरेज इफेक्ट, लिव्हर इफेक्ट. सेम कॉन्सेप्ट आपण इथे मांडलेला आहे आणि हा फ्लो चार्ट मी त्यासाठी बनवलेला आहे. तर आपण फ्लो चार्ट मधून समजून घेऊया. रेडी. आपला ऑब्जेक्टिव्ह काय आहे? आजचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे व्हिडिओचं? हाऊ टू कॅल्क्युलेट द लिव्हरेज मल्टिपल अँड इट्स यूज इन प्रिडिक्टिंग द प्रॉफिट. ओके, सो लिव्हरेज मल्टिपल आपण कसे काढायचे. Second objective is how to understand the risk profile of any organization. This is very useful when you are investing in that company. Fine. So leverage analysis हा chapter 12 आहे बुक मधला आणि त्याच्यावरती आज आपण करतोय. So first part is what is leverage. So let us understand the leverage part. Okay. Now this leverage is nothing but when we have a sales, त्यात आपण variable cost काढते, we have arrived at contribution. Okay. And then this contribution, if you minus operating fixed cost, then you arrive at PBIT. Okay, PBIT is basically profit before interest and taxes. So हे ऑपरेटिंग प्रॉफिट हे आपण बघितलेले अगोदरच्या व्हिडिओमध्ये. याच्यामधनं आपण जेव्हा फिक्स कॉस्ट, फायनान्शियल फिक्स कॉस्ट जेव्हा मायनस करतो, इट इज नथिंग बट द इंटरेस्ट, बँक लोनवरती जो इंटरेस्ट आहे, देन वी अराइव्ह ॲट प्रॉफिट बिफोर टॅक्स. ओके, हा जो आहे फायनान्शियल फिक्स कॉस्ट हे आपल्या कंट्रोलमध्ये आहे. कारण लोन घ्यायचं की नाही घ्यायचं ऑर्गनायझेशनला हे आपल्याला ठरवायचं आहे, ते आपल्याला माहिती आहे, ते आपल्या कंट्रोलमध्ये आहे. पण ऑपरेटिंग फिक्स कॉस्ट जी आहे ती आपल्या कंट्रोलमध्ये नाहीये. तुम्हाला एम्प्लॉई लागणार काम करायला, मशिनरी लागणार, इलेक्ट्रिसिटी लागणार, रिकरिंग चार्जेस लागणार प्रोडक्शनसाठी, ते तुझ्या कंट्रोलमध्ये नाहीये. ओके, सो देन यू अराइव्ह ॲट द ऑपरेटिंग लिव्हरेज. आता ऑपरेटिंग लिव्हरेज कसा येईल? द कॉन्ट्रीब्युशन जो आपण इथे अराइव्ह केलेले काढलेले कंपनीचं डिवायडेड बाय पीबीआयटी, प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्सेस. सो हा ऑपरेटिंग लिव्हरेजचा हा मल्टिपल येईल. देन व्हॉट इज फायनान्शियल लिव्हरेज? पीबीआयटी म्हणजे ऑपरेटिंग लिव्हरेज नंतर जी येते आपल्याकडे व्हॅल्यू प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्सेस, त्याला जेव्हा मी प्रॉफिट बिफोर टॅक्स करतो डिवाइड, त्याने अराइव्ह ॲट फायनान्शियल लिव्हरेज. So combined leverage is basically a multiplication of operating leverage and financial leverage. लक्षात आलं का तुम्हाला? हे खूप इम्पॉर्टंट आहे समजणं की लिव्हरेज इफेक्ट कसा आहे हा. ओके, सो आय विल रिपीट अगेन. ऑपरेटिंग लिव्हरेज आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे आणि फायनान्शियल लिव्हरेज आपल्या कंट्रोलमध्ये आहे बिकॉज इट इज डायरेक्टली रिलेटेड विथ द लोन्स. फाईन. नाउ व्हॉट इज हाऊ टू डू द लिव्हरेज अनालिसिस? आता जर हा तुम्ही टेबल इथे बघितला तर देर आर 4 काइंड्स ऑफ ऑर्गनायझेशन जे आपण इथे दाखवलेले आहेत 1, 2, 3, 4 ज्याचा ऑपरेटिंग लिव्हरेज हाय आहे, म्हणजे फिक्स्ड ऑपरेटिंग कॉस्ट खूप हाय आहे त्या कंपनीची. फायनान्शियल लिव्हरेज इज ऑल्सो हाय, म्हणजे त्या कंपनीने खूप सारा लोन घेतलेलं आहे. ओके, इन टर्म्स ऑफ बॉन्ड्स और बँक लोन्स, लॉंग टर्म, शॉर्ट टर्म. करेक्ट. सेकंड इज अ लो, म्हणजे ऑपरेटिंग लिव्हरेज लो आहे, फायनान्शियल लिव्हरेज लो आहे. ओके, सो व्हेन बोथ आर हाय इट इज अ रिस्की कंपनी, व्हेरी रिस्की कंपनी. कारण लिव्हरेजचं इट्स अ डबल, इथे मी लिहिलेलं आहे की लिव्हरेज इज अ डबल स्वॉर्ड, डबल एज्ड स्वॉर्ड. म्हणजे काय बेसिकली की इफ देर इज अ स्मॉल चेंज इन द सेल्स युअर प्रॉफिट इन्क्रीजेस डिस्प्रपोर्शनेटली. ऍट द सेम टाइम इफ देर इज अ ड्रॉप इन द सेल्स इवन बाय अ स्मॉल मार्जिन युअर प्रॉफिट्स रिड्युसेस ड्रास्टिकली. सो यू हॅव टू बी व्हेरी व्हेरी केअरफुल अबाउट द फिक्स्ड ऑपरेटिंग कॉस्ट. ओके, त्यामुळं हे फार इम्पॉर्टंट आहे. जेव्हा ऑपरेटिंग लिव्हरेज आणि फायनान्शियल लिव्हरेज लो असतं then इट्स व्हेरी कन्झर्वेटिव्ह. ते कंपनी कॉस्ट आहे तशीच कंटिन्यू करते, देर इज नो इफिशियन्सी. ओके, इन द ऑपरेटिंग कॉस्ट. ऑल्सो लोन्स पण फार कमी घेतलेले आहेत, दे आर नॉट इन टू द अग्रेसिव्ह मोड. सो ही पण कंपनी इज लाईक कन्झर्वेटिव्ह कंपनी. नाउ व्हॉट इज द फेवरेबल कंपनी वेअर ऑपरेटिंग लिव्हरेज इज लो, म्हणजे फिक्स ऑपरेटिंग कॉस्ट कमी ठेवलेली आहे कंपनीने. दॅट मीन्स कंपनीज ऑपरेशन्स आर इफिशियंट. ओके, ऑपरेशन्स आर हायली इफिशियंट. आणि फायनान्शियल जे आहे लिव्हरेज विच इज हाय. ओके, इट इज लेस रिस्की, कारण हे तुमच्या कंट्रोलमध्ये आहे. जे फायनान्शियल जे लिव्हरेज आहे तुमच्या कंट्रोलमध्ये, त्यामुळे ही कंपनी इज गुड इवन फॉर द इन्व्हेस्टमेंट.
आय होप हा चॅप्टर तुम्हाला लक्षात आला असेल. आणि व्हॉट इज द कन्क्लुजन ऑफ दिस चॅप्टर? मनी इज लाईक अ सिक्स सेन्स. ओके, बट यू कॅनॉट यूज दिस सिक्स सेन्स without making use of five senses. Thank you.